पवन, अरे झाली की नाही तुझी तयारी? हो दादा आलो. अरे चल लवकर, आपल्याला ऑफिसला उशीर होतोय. हो आलो. ते निशा पुन्हा भाजी काय दिलीस ना टिफिनला? तुझी आवडती भाजी दिली आहे. मोड आलेल्या मटकीचीच ना? नाही, मग कारल्याची. ई काय आहे निशू? अरे असं तोंड वाकडं करू नकोस. तुझी आवडती भाजी दिली हा, मोडालेल्या मटकीची. हे खरं? अगं माझी गुणाची लाडाची. मस्करी करतोय. बरं निशा, आता आम्ही निघतो. आणि हो, मला संध्याकाळी यायला थोडं उशीर होईल. का? अगं ऑफिसमध्ये एक मीटिंग आहे. चल येतो, बाय. चल पवन. हे चल निशू. ए, कुठे निघालास? हेल्मेट कुठं आहे तुझं? ओ माय गॉड, विसरलो. थांबा घेऊन. चल येऊ. आणि हो, ते हेल्मेट आहे ना, ते डोक्यात घालायचं हा. अरे बापरे, गुणाच्या कोणाच्या काय कोणाच्या? गाडी तर मी चालवणार आहे. स्वतःच्या डोक्यात घालायचं. हो ग बाई, किती काळजी करशील? हा, आणि गाडी सावकाश चालवायची हा. हो हो. आणि किती काळजी करशील ग? वचन लाडकं भाऊ. आता हळू. किती जोरात बोलतेस? बरं, दादाबाईने वाट बघत असेल, निघतो मी. ठीक आहे, चल. बाय. बाय बाय. बरं सावकाश जा. आणि गाडी सावकाश चालव. बाय. निशू 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 निशा निशू. हे काय झालं? असं धामाटा करता आलायस? सांगतो, आधी ही भाजी घे. मला सांग, श्याम दादा आणि पवन हे दोघं ऑफिसला गेले ना ग? हो, गेले आताच. अगं मार्केटमध्ये 2 गुंडांच्या टोळीत मारामारी झाले आणि 4-5 गुंड एका गुंडाला मारण्यासाठी त्याचा पाठलाग करतात आहे. अरे मग? मग काय झालं हे मला माहित नाही. मी बघून येतो. ए नाही गोट्या, तू कुठे चाललायस? अगं बघून येतो काय झालंय ते. अरे पण गोट्या ऐक तर. अगं बघून तर येतो. अरे तू नको जाऊ कोणाला. येतो मी बघून येतो. अरे पण गोट्या, गोट्या रे ऐक. अरे मात्र नाही. वो देखो भाग रहे हैं, पकड़ो साले को, पकड़ो। वो भाग रहा है, भाग रहा है साले को। किधर गया साला? पूरा साले को। वो देखो भाग रहा है, dia cinta dulu. Ini kayak bos.
आणि त्यांना सांगण्याचा प्रयत्न केलास तर याद राख, पूर्ण घर बरबाद करेन तुझा. प्लीज प्लीज थोडा वेळ दया करा माझ्या. मला तुमच्या भावाच्या ठिकाणी समजा. तुम्ही इकडे थांबा. थँक्यू. जास्त हुशारी करण्याचा प्रयत्न करू नकोस. आपण को नाच सुनने की आदत नहीं है, समझी तुम? गोट्या आपण पण राहते क्या? तुझ्या त्या तात्याला आवाज दे, नाहीतर तात्याच्या बापाला आवाज दे. कोणी हे याचं नाही समजलेस? आता मुकाट्याला सांग, कुठं आहे तो हरामखोर? इकडं चेताना पाहिलं त्याला. अंडरलॉक तुम यहाँ अंदर ताला चुने, वो गाँव पर ताला चुने. यस बॉस. जय भाई क्या देते हो? यस बॉस. नाही, तुम्ही आज जाऊ शकत नाही. अहो, माझ्या आई आता आंघोळ करते हो. नाही. हेलो जय भाई, अंदर मत जाना. अगर ये झूठ भी बोलती है तो भी इसके ऊपर भरोसा करना पड़ेगा, क्योंकि उसने माँ का नाम लिया है और हम माँ की इज्जत करते हैं. रही बात उस हरम के पिल्ले की, वो तो अपन के बचेगा नहीं. एक दिन तो हाथ में आना है उसको. बॉस अंदर तो कोई नहीं है. कोई बात नहीं है बॉस, ऊपर भी कोई नहीं है, पर ऊपर की खिड़की खुली है, शायद भाग गए साला. कोई बात नहीं है, हमसे बचकर कहा जाएगा साला. एक दिन तो हाथ में आ रहे हैं उसको. चलो बंदर लोग. कोण रे तू? मी इथे काय करतो? क्या बोला रे? चल हाट. ते गेले ना, निघायचं. तू कसा थांबला? तुम्हाला कोण काय बोलला? तू क्या बोलेगा साला? ये क्या है? देखा ना साल्या, इथंच ठोकेन. हट साला. अरे जा रे. एकटा पडलो म्हणून दाखवलं असतं. बच्चर झाले. मी मच्छर. एक मच्छर आदमी को बिगड़ा. ये लड़के समझा जा इसको, नहीं तो ठोकेन साल्याला. अरे जा रे. परत जर का इथे आलास ना तंगडी मोरे. काय निशिव, मी आल्यावर पळाले की नाही? तुला ते काही वेळी वाटत नाही ना बोलले? अगं बोलतीलच कसे? अगं हा मोठ्या पाहिजे शेजारी राहत असताना काय हिंमत आहे साल्यांची. तसं ते खूप घाबरले होते मला. हो, पाहिलं नाही मी आता कोण कोणाला घाबरलं होतं ते. अगं ते चौघजण आणि मी एकटा. ते सगळं जाऊ दे. मला चहा देतेस का? नाहीतर नको, मी जाऊन देतो. ते काम त्याआधी ना तू माझं एक काम कर. आधी चहा मग तुझं काम. आधी काम मग चहा. आधी चहा, आधी काम आधी चहा, काम चहा, काम. काम तर काम. हा इथेच थांब. आलंच नाही. आलायचं नाही हा? इथेच थांब. आलेच नाही.
काढलं हिने. हे घे. ही पिशवी घे आणि हे पैसे जाऊन भाजी घेऊन या. जा पटकन जाऊन भाजी घेऊन ये. ए? भाजी? अगं भाजी तर मी तुला सकाळी आणून दिली होती ना. ओ, पण पण तू मला पालकची भाजी कुठे आणून दिलीस? जा पटकन जाऊन पालकची भाजी घेऊन ये. ए? पालकची भाजी? अगं ती तर तुम्हाला सांगा दिसत नव्हती. अरे हो पालकची भाजी तुमच्या घरी कोण खातच नाही. हो ते माहिती आहे मला कोणी खात नाही म्हणून. पण आहे ना आज आम्हाला पालकची भाजी नाही भजी बनवायची आहे. हा जा जा भजी? जा आणि घेऊन ये, हा? ए? मला देशील ना भजी? अरे हो बाबा देईन तुला. तुला कधी कुठली गोष्ट चुकवली का आम्ही? नाही. काल भाजी दिली होती. एक नंबर. हा मग आता भजी पण मिळणार. जा पटापट जा आणि हळूहळू ये. आता बाहेर कोणीच नाहीये. तुम्ही येऊ शकता बाहेर. धन्यवाद ताई साहेब, धन्यवाद. हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. नाही आम्हाला राहू द्या. पण तुम्ही आता निघालात तर बरं होईल. निघायला पाहिजे हे मात्र खरे. पण जाता जाता आणखी एक मेहरबानी कराल का माझ्या? काय आता आणखी काय करायला सांगितलं तुम्ही मला? माझ्या हातात गोळी घुसले, ती तेवढी बाहेर काढा. नाही नाही प्लीज मला जमणार नाही ते. नाही नाही प्लीज ताई साहेब, नाही बोलू नका. एकदा नाही म्हणून सांगितलं ना मला नाही जमणार. नाही. जर ही गोळी माझ्या हातातून नाही निघाली तर कदाचित नाही नाही मला जगायलाच हवं. माझ्या नंतरीसाठी मला जगायलाच हवं. नाहीतर ती हॉस्पिटलमध्ये खितपत पडेल. कारण तिचा सर्वस्वी मीच आहे. मला जगायलाच हवं. मला जगायलाच हवं. घाबरू नका. माझा प्राण, माझं सर्वस्व, माझी होणारी पत्नी. मग ती हॉस्पिटलमध्ये काय? कारण तिला सुद्धा गोळी लागली आहे आणि ती मृत्यूशी कडवी झुंज देते. पण मग त्या गुंडांनी तुमच्यावर गोळ्या का झाल्या? कारण मी सुद्धा एक गुंडच आहे. काय? पण तुम्ही समजता तसा गुंड नाही. तर गरीब असहाय्य जनतेवर अन्याय करणाऱ्या प्रसंगी मला पिस्तुलाचा कधी कधी चाकूचा सुद्धा वापर करावा लागतो. पण मग तुमच्या घरी रक्ताच्या नात्याचं असं आता कोणीच नाही मला आढळलं. आत्ता कोणीच नाही म्हणजे? मी आणि माझी धाकटी बहीण लहान असतानाच आमच्या डोक्यावरील मायेचं छत्र हरपलं. मग तुमची बहीण? ती सुद्धा 5 वर्षाची असताना अचानक बेपत्ता झाली. गेली 15 वर्ष शोध घेतो तरी सुद्धा माझी बहीण मला सापडली नाही. आणि नंदिनी तिची आणि माझी भेट योगायोगाने झाली. 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. नंदिनी मार्केटमध्ये आली असताना जग्या व त्याच्या साथीदाराने तिला बघितलं व तिचा छेड काढण्याचा प्रयत्न केला. नंदिनीला ते सहन न होता नंदिनी त्याच्या थोपाडात मारली. नंदिनीवर अतिप्रसंग करू लागला. त्या प्रसंगातून मीच वाचवलं तिला. त्यानंतर त्या घटनेचं निमित्त होऊन नंदिनी माझ्या प्रेमात पडली. त्यानंतर 5 दिवसांनी नंदिनी शोधत माझ्या घरी आली.
प्रथम मी केलेल्या मदतीबद्दल तिने माझे आभार मानले. नंतर माझ्यावरील असलेले प्रेम व्यक्त केले. मी स्पष्ट नकार देत म्हणालो, नाही नाही, हे कसं शक्य आहे? समाजात माझी गुंड मावळी म्हणून ओळख, तशी पोलीस स्टेशनला नोंद आहे. शिवाय जग्या अब्दुलबाई सारखे अनेक गुंड माझे शत्रू आहेत. माझ्या जीवनाचा क्षणाचाही भरोसा नाही. त्यावर ती म्हणाली, एका अस्थायी स्त्रीला तो मदत करू शकतो, तो गुंड कसा असू शकतो? एकंदरीत माझ्या या परिस्थितीवर नंदिनीने विश्वास ठेवला, जगण्याचा नवीन मार्ग दाखवला, नव्यानं आयुष्य जगण्याची एक संधी दिली. ती भावी स्वप्न रंगवत आम्ही गार्डन मध्ये बसलो होतो. त्याचवेळी त्या गुंडाने मला पाहिलं आणि माझ्यावर गोळ्या झाडल्या. एक गोळी नंदिनीला वर्मी लागली. मी त्यांना प्रतिकार न करताच थेट हॉस्पिटलला गेलो. मग ते गुंड सगळं तुमच्या मागे हॉस्पिटलला आले का? मी त्यांना गुंगारा दिला. नंदिनी कोणत्या हॉस्पिटल आहे त्यांना नाही माहिती. मग त्या गुंडांनी तुमचा परत पाठला कसा नाही केला? हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत नंदिनीच्या शरीरातून खूपच रक्तस्राव होत होता. म्हणून डॉक्टरांनी मला ब्लड बँकेतून रक्त आणण्यास सांगितले. मी रक्त घेऊन येत असताना त्या गुंडांनी मला परत पाहिलं, माझा पाठलाग केला. योगायोगाने मी इथं आलो आणि तुम्ही आश्रय दिला. खूप मेहरबानी झाली तुमची माझ्यावर. खूप मेहरबानी झाली तुमची माझ्यासारखी अनोळखी माणसावर विश्वास ठेवला. धन्यवाद. हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. जातो मी. थांबा, जखम खूप मोठी आहे, तुम्ही बसा, मलमपट्टी करतो. पण तुम्ही बसा तुम्ही, आलेच मी. धन्यवाद. आभाराचं राहू द्या, पण वेदना कमी झाल्या का? थोड्याशा. मग तुम्ही ना आता थोडा वेळ आराम करा. नाही, मला हॉस्पिटलला गेलंच पाहिजे. नाहीतर माझी नंदिनी. काही होणार नाही, मी जाईन हॉस्पिटलला. ताईसाहेब, तुम्ही ताईसाहेब, तुम्ही मला ताईसाहेब म्हणालात ना? अहो, मग तुमची होणारी पत्नी ही माझी वहिनी नाही का? मग माझ्या वहिनीसाठी तर मला जायलाच हवं ना. बरं, ठीक आहे, मी जाते हॉस्पिटलला, तुम्ही जाऊन आराम करा. पण ताईसाहेब, तुम्ही नक्की जाणार ना? हो, आता निघतेच आहे, तुम्ही आराम करा. पण घरात कोणीच नाही का? आहेत ना, माझ्या व्यतिरिक्त माझ्या घरात माझे 2 मोठे भाऊ राहतात, पण आता ते हॉस्पिटलला गेले. मग त्यांनाही कळलं तर? काही होणार नाही. अहो, सिस्टीने जरी कडक असले ना तरी मायेचे पुतळे आहेत बघे. सत्य परिस्थिती नाकारणार नाहीत ते. एवढा आत्मविश्वास आहे मला त्याच्यामध्ये. जा.
तुम्ही निर्धास्त राहा. ये. निशा ए निशा निशा अगं पोरी कुठे आहेस? अगं भाजी मात्र छान झाली होती कालची. निशा अगं पोरी कुठे आहेस तू? गेली तरी कुठे ऐकून? निशा दार उघडं टाकून ही पोर गेली तरी कुठं? आणि सांगितल्याशिवाय कुठं जात पण नाही. बरं ती येईपर्यंत एकदा बसून राहतो. हो आमचा गोट्या त्याला बाजारातून वस्तू आणायला सांगितल्या होत्या पण त्याचा अजून पत्ताच नाही. आलो आलो. बघा आला आमच्या अकलेचा कांदा आला. तर हा साऱ्याचा भाचा हाय मोठा दिलबाजा. अरे मैतर हा साऱ्याचा भाचा हाय मोठा दिलबाजा. अलबेला आला आला जयराम आला. अलबेला आला आला जयराम आला. त्याचा बापानं राम राम केला त्याचा मिया सलाम तुम्हाला. त्याचा बापानं राम राम केला त्याचा मिया सलाम तुम्हाला. साऱ्या लोकात झोकात खुशीच्या नादात मस्ताना हा आला. अलबेला आला आला जयराम आला. अलबेला आला आला जयराम आला. तुमचा सोडा आणि हलवा. बापाशी कसं बोलावायचं भान नाही तुला? काय झालं असं अपराध व्हायला? तुम्हीच नाही का मला सोडा आणि हलवा आणायला सांगितलं? गाडवा तो तुला दुकानातून आणायला सांगितला होता. अहो बाप्पा तेच तर तुम्हाला सांगते मी. हा तुम्ही सांगितलं सोडा आणि हलवा मी सांगितलं गाडवा हे कधी सांगणार? आप्पा तुम्ही वाक्य पूर्ण करून द्याल तेव्हा ना. गाडवा एवढं सगळं बोलून झालं तरी तुझं वाक्य पूर्णच होत नाही. काय आपली मराठी भाषा पडवळ कशी बोलते पडवळ कशी लोळते पडवळ कशी बोलते आणि पडवळ कशी बोलते. कशी बोलाल कशी? अरे माणसाने बोलताना सरळ बोलावी. म्हणजे कसं आप्पा? म्हणजे गाडवा तुझ्यासारखी सोडा आणि हलवा. नुसतंच गाडवा. नाही 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 हा दोष तुझा नाही. हा दोष त्यावेळच्या दारूचा. काय म्हटलंस? मी म्हणालो दोष त्यावेळच्या दारूचा. त्यावेळी मी दारू प्यायचो पण कधीतरी आठवड्यातून 7 दिवस. परत असतंच. अहो आप्पा मग हसू नाही तर काय करू? अहो मला सांगा आठवड्याची वाढ किती हो? का तुला माहित नाही? अहो माहिती आहे पण सांगा तरी. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार 7. मग काय नाही पण आप्पा तुम्ही कधीतरी आठवड्यातून 7 दिवस दारू प्यायचात हे माझ्या समजाच्या पलीकडे. पण आप्पा कसंही झालं तरी सोडा आणि हलवा येतोच. का हलवा आणि सोडा आणला आहेस तर मराठी भाषेचा अपमान झाला असता का? बरं आप्पा ते सगळं सोडा. परत सोडा सांगणं आप्पा तसं नव्हे हे मनावर घेऊ नका. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. नको सांगतो ना नको बोलत आहे. सांगतो ना. नको बोलत नको सांगतो. गाडवा तुझी गमत मला माहिती आहे. कुठल्या तरी बाईला धक्का मारून लागशील. बाईला होय. काय आहे आप्पा? अहो अहो एखाद्या अप्सरेचं नाव घ्या किंवा एखाद्या सुंदर मुलीला धक्का लागला असं म्हणा.
काय मेल्याचं थोबाड, काय मेल्याची चाल, काय मेल्याची ढाल. सुंदर पोरगी पटेल. अप्पा तुमचा हा गोट्या एक दिवस अक्षर आणतो नाही ते बघतच राहा. गाढवा तुझी अक्षर जाऊ दे खड्ड्यात. तुला 2 वेळचं खायला घालेल ना, अशी एखादी स्वटवलीस ना तर धन्यता मानेन मी. छे अप्पा साधी मुलगी बोल. अहो लग्न करावं तर एखाद्या राजकुमारिकेशी. गाढवा त्यासाठी स्वतः राजकुमार असावं लागतं. का अप्पा मी तुम्हाला राजकुमार वाटत नाही का? जानी ये चाकू है लग जाएगा तो तू निकल आएगा कान पर थोड़ी. छोट्या तू स्वतःला राजकुमार समजतोस, राजकुमारची स्वप्न पाहतोस, पण हा तू तुझ्या मनाशी केलेला समजत आहे रे. अरे आपण कोण आहोत, आपली योग्यता काय आहे ही ज्याची त्याने स्वतः समजून घेतली पाहिजे रे. अप्पा म्हणून सांगतो तुला, अरे पागलपण सोड आणि कुठे मिळेल तिथे छोटं मोठं काम कर रे. अरे मी तरी किती दिवस तुला सांभाळणार. ओ पण अप्पा काम मिळत नाही त्याला मी काय करू? आणि सर्वजण मला भावडतच बोलतात. का का नाही बोलणार? अरे तू बावलट सारखा वागतोच ना रे. आपला पवन त्याला पण बावलट बोलते का? नाही ना, मग तू का नाही त्याच्यासारखा वागत? ठीक आहे अप्पा आजपासून मी त्यांच्यासारखं वागेल. शाबास पोरा. मी भाऊला आणि पवनला तुझ्यासाठी काम बघायला सांगतो. ठीक आहे. तात्या, अरे पवन ये. तुम्ही कधी आलात? अरे झाला थोडा वेळ. नमस्कार करतो तात्या. सुखीरा पोरा सुखीरा. तात्या हा बाग पेट्यामध्ये कसली एवढी इकडे चालले ती कळतील का मला? अरे कसली इंफूस. अरे आमच्या या गोट्याला कुठेतरी काम कर म्हणून सांगतोय. याला हो तात्या अहो याला समजण्यात काहीच अर्थ नाही. याला किती समजवलं ना तरी याचं पालत्या गडावर पाणीच असतं. अहो दादा तरी काही कमी समजवत होता या गोट्याला, पण काय उपयोग? हा त्या भाजीवालीच्या मागे जायचा कमी होतोय कुठे? काय गोट्या कोणी भाजीवाली? हा बघा खोटं बोलतोय. पव्या अरे खोटं काय बोलतोय? कशाला खोटं बोलतोय? अच्छा म्हणजे मी खोटं बोलतोय? हो तू खोटं बोलतोय. मी खोटं बोलतोय? अप्पा हा खोटं बोलतोय. का भाजीवालीचं नाव घेतलंय अजून फुलवाली चंपा. सांगू सांगू नको नको माझ्या राजा नको मी तात्याला सांगणार. नको नाही सांगणार मी तुझं वचन ऐकणार नाही. तात्या यार तात्या तात्या मी याला कुठे काम बघतो. शाबास पोरा. मेहरबानी होईल माझ्यावरती. तात्या मेहरबानी सारख्या गोष्टी तुम्ही नाही करायच्या. तुम्ही आमच्या वडिलांना सांगणार ना. आणि हा गोट्या मला भावासारखा नाही का? बरं तात्या तुम्ही चहा घेणार? निशा ए निशा. अरे निशा बाहेर गेली, घरी नाहीये. मग दुधांनी चहा? नको नको माशाय. अहो तुम्हाला चहा बनवायला सांगायचा म्हणजे अर्धा लिटर दुधाचं सत्यानाश नाही का? बस काय पवन. अरे एकदाच दूध प्यायलो तो नेहमी थोडं पिणार आहे. फक्त एक कप प्यायला असतो आणि आम्हाला पोराच्या आणून दिला असतात. बरोबर ना? पवन माझ्याच्या सकाळी झालंय. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बनवा, मी तोपर्यंत बसतोय. ठीक आहे सध्या गोडे तू चहा घेणार? हो हो मी घेणार चहा. चल मग. तात्या तात्या नमस्कार करतो. तुम्ही फक्त नमस्कार करत राहा आणि गावभर हिंडत राहा. काम धंदा करून काहीतरी चमत्कार होईल ना, असं केलं तर फार बरं होईल. हो हे काय तात्या आजच इंटरव्ह्यू देऊन आलोय ना. आतापर्यंत किती इंटरव्ह्यू दिले? आतापर्यंत आजचा इंटरव्ह्यू 25वा. बापरे 25वा. म्हणजे तुझ्या इंटरव्ह्यूची ते सिल्वर जुबली का बुबली म्हणतात ना, तीच झाली असेल. अरे म्हणजे नाहीतर कमी झाले. अरे सुधरा जरा सुधरा. एक तर तू आणि दुसऱ्यांचा गोट्या. आलो आलो. अप्पा आवाज दिलात का मला? हो काही काम होतं? हो माणसाची पोळ्याची गाडा घरात कामं पडले. चल घरी चल. आहे अप्पा सोडा. सोडा सांगतो. अहो तुमचा सोडा आणि हलवा. बरं, सांगा, सांगतो.
सोडा घे घे चल घरी, चल. बिचारे तात्या. निशा, ए निशा. निशा, ए निशा. का आम्ही कोणीच चालणार नाही का तुला? असं नाही रे, बागावता निशाच घरी असते ना म्हणून म्हटलं. अरे पण आज मी आहे घरी. बोल काय म्हणतोय? काय नाही रे, काय बोलणार, आलोय का इकडे कामानिमित्त, म्हटलं भेटून जावं. अरे पण तू आज घरी कसा रे? का आश्चर्य वाटलं? नाही रे, बघावता कामालाच रमलेला असतोस. मग काय तुझ्यासारखा काम न करता गावभर निंद्यात बसू? अरे हे काय पवन, अरे कसा असलो तरी तुझा आत्तेभाव आहे ना, आणि आपल्या भावाला कोणी बोलतं का? अरे म्हणूनच तर तुला सांगतोय मी. लोक तुला हे बोलतो तुला चांगलं वाटतं का? पण तू काम का करत नाही? अरे प्रयत्न तर करतोय मी, आणखी काय करू? काम करण्याची मनापासून तयारी कर आणि मिळेल ते छोटं मोठं काम कर. अरे मोहन, तू केव्हा आला? दादा झालं थोडा वेळ. कसं चाललंय तुझं, बरं आहेस ना? हो दादा ठीक चाललंय. चला येऊ मी. अरे बस एवढ्यात का निघाला? नाही दादा जरा बाहेर काम आहे, तिकडे जायचंय. हा दादा? अरे तू गप्प का? नाही दादा काही नाही. प्रॉब्लेम? पण दादा तुम्ही आज उशिरा घरी येणार होतात ना? अरे हो, म्हणालो होतो. अरे पण या मीटिंग साठी जाणार होतो ना, ती मीटिंग रद्द झाली. बरं, निशा कुठे? दादा दादा मी आल्यापासून घरीच नाही आहे ती. अरे भाजी वगैरे आणायला गेली असेल, येईल बघ एवढ्यात. दादा भाजी तर गोट्याने आणून दिली. तुम्ही केव्हा आला? अगं निशू, मी आत्ताच आलो. निशा कुठे होतीस तू? पवन, अरे राघवायला काय झालंय? दादा प्रथम तिला विचारा इतका वेळ कुठे होती ती? अरे गेली होती चल आपल्या मैत्रिणीकडे. त्यात एवढं रागवण्यासारखं काय आहे? निशा कुठे गेली होतीस तू? कुठे नाही दादा. कुठे नाही. पवन, अरे रागवायला काय झालंय? तू आधी शांत हो. निशू, कुठे गेली होतीस तू? कुठे नाही दादा. निशा, तू अशी घाबरतेस का? इथं कुणी आलं होतं का? आणि तुला कुणी काही बोललंय का? नाही नाही दादा. नाही कसा? तो हरामखोर जगदीश आला होता की नाही इथं? कशासाठी आला होता? पवन, पवन, तू आधी शांत हो. शांत हो. तुला काही बोलला का तो? निशा निशा काय प्रकार आहे हा? ही रिव्हॉल्वरची गोळी जगदीशच्या इथे येणं याचा संदर्भ काय? बोल निशा बोल. पवन, अरे तू आधी शांत हो. अरे अशा क्षुल्लकशा गोष्टीसाठी स्वतःला त्रास करून घेऊ नको. दादा मग तुम्ही तुझ्या राग काय प्रकार आहे? निशा, इथे कोण आलं होतं? आणि ही रिव्हॉल्वरची गोळी इथे कशी? बोल निशा, काय प्रकार आहे हा? मी सांगतो काय प्रकार आहे. निशा, निशा, यामध्ये निशाचा काहीच दोष नाही. माझ्या मागे काही गुंड लागले होते म्हणून जीव वाचवण्यासाठी मी इथे आश्रय घेतला. निशा मला इथून जाण्यासाठी खूप आग्रह करत होती, परंतु माझ्या हातात घुसलेली गोळी ही इथेच काढावी लागणार होती, कारण मला दुसरी जागाच नव्हती. पण आपण कोण? दादा मी सांगतो आपण आहे. पवन, तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. नाक्यावरच्या गुंड्यांना कोण नाही ओळखणार? अहो यांच्या दहशतीला कंटाळलेले लोक त्याचे चेहरे कसे विसरू शकतील? गुंड शब्द बोलायला आणि लिहायला किती लहान,
पण त्याची व्याख्या किती मोठी आणि त्याचबरोबर त्याचा इतिहासही खूप मोठा. तुझा इतिहास कितीही मोठा असला ना तरी तो मला ऐकण्यात इंटरेस्ट नाही. तू इथे कसा एवढं बोल. स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी योग्य ती जागा मिळाली आणि आश्रय घेतला इथे. पण तुमच्यासारख्या गुंडांना ही जागा योग्य नाही. त्यामुळे तुला पोलिसांच्या स्वाधीन करणार आहे मी. पवन शांत हो. अरे असं मुक्कामलेपणा करू नकोस. थांब जरा. कुठं बरं पाहिल्याचं आठवतंय तुम्हाला? हा आठवलं. गेल्या 4 वर्षापूर्वी डॉक्टर कुलकर्णी यांच्या दवाखान्यात तुम्हाला जखमी अवस्थेत पाहिलं होतं. खरंय ना? हो, खरे. पण कशामुळे जखमी झाला होता तुम्ही? साहेब, आमच्यासारख्या गुंडांचे मित्र कमी आणि दुश्मनच जास्त असतात. प्रत्येक क्षणी मृत्यूचा सावट आमचा पाठलाग करीत असतं. दादा या गोष्टीशी आपला संबंधच काय आहे? एखाद्याने तुमच्या पुढे हात पसरले की तुमची माया उचलायला लागते. मग तो रस्त्यावरचा भिकारी असो किंवा स्त्रींची इज्जत लुटणारा गुंड, तुमच्या मायेपुढे सारे सारखे आहेत. नाही साहेब, मी जरी गुंड असलो तरी स्त्रीच्या इज्जतीशी कधी खेळलो नाही. तर स्त्रीच्या इज्जतीवर लुटून पडलेल्या नराधमांचा मी बळी घेतो. त्या दिवशी सुद्धा 2 नरपशु एका स्त्रीवर अतिप्रसंग करत होते. मी तिला वाचवत असताना खूप जखमी झालो. उपकाराची परतफेड म्हणून की काय त्या स्त्रीने मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. फक्त एक दिवस त्या हॉस्पिटलमध्ये काढलास आणि तो सुद्धा बेशुद्ध अवस्थेत आणि शुद्धीवर येतात फरक झाला. खरंय ना? हो बरोबर आहे. दुनियेसाठी जरी तुम्ही गुंडे असलात ना तरी माझ्यासाठी तुम्ही भगवान आहात. खूप उपकार आहेत तुमचे माझ्यावरती. तुम्हाला बरं वाटेपर्यंत तुम्ही इथे राहू शकता. जा आतमध्ये जाऊन आराम करा. हो जा म्हणतो ना. दादा काय करताय? एका गुंड माणसाला आपल्या घरात ठेवून घे ना, कसं शक्य आहे? का शक्य नाही पवन? बोल ना, का शक्य नाही? माझ्या लक्ष्मीच्या इज्जतीशी खेळणाऱ्या नराधमांपासून तिला वाचवणं जर यांना शक्य झालं, मग यांना आपल्या घरात ठेवून घेणं आपल्याला का शक्य नाही? म्हणजे तुम्ही जिचे प्राण वाचवले ती दुसरी तिसरी कोणी नसून माझी पत्नी लक्ष्मी होती. दादा होय पवन, हाच तो माणूस. यांनीच तुझ्या बहिणीची इब्रत वाचवली आणि त्यातून ते जखमी झाले होते. ओ माय गॉड. आणि तुझ्या वहिनीनं म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. सॉरी यार, माफ कर मला. माझ्या देवीचं मन वहिनीचं रक्षण करून धावून आला तो गुंड असू शकत नाही. भावनेच्या भरात खूप काही बोलू तुम्हाला, माफ करा. हे काय करता तुम्ही मला समजून घेतलं. हे काय कमी झालं का माझ्यासाठी? आज माझी वहिनी असती तर ही वेळ येऊ दिली नसती. असते तर म्हणजे गुंडांपासून रक्षण करणारा तुमच्यासारखा देवदूत तिला सापडला. पण कॅन्सर पासून तिचं रक्षण करणारा देवदूत तिला नाही सापडला. ती आमच्यात राहिली नाही, खूप दूर निघून गेली. खूप दूर. बर तुम्ही आतमध्ये जाऊन आराम करा. पवन यांना कपडे बदलायला दे. हो दादा, चला. निशा, अगे निशा, जरा बाहेर ये. दादा दादा तो जय मला भला माणूस वाटला म्हणून मी त्याच्या नंदिनीसाठी हॉस्पिटलला गेले होते. मला माफ करा ना दादा. निशा तू हे अगं खूप चांगलं काम केलं. दादा अगं हो, खूप चांगलं काम केलं. बरं मला सांग, ती कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे? डॉक्टर नाफडेंच्या हॉस्पिटलला. ठीक आहे, मी तिला भेटून येतो. येतो. निशा,
हॉस्पिटलला जाऊन येतो. अहो पण तुम्ही हॉस्पिटलला आता जाऊ ना. दादा गेलेच आहेत हॉस्पिटलला. नाही, मला सुद्धा गेलंच पाहिजे. तसा आता मला थोडा आराम वाटतोय आणि माझ्याशिवाय माझ्याबरोबर पवन आहे. शिवाय हीच जखम त्या हॉस्पिटलला त्या डॉक्टरांना दाखवतो आणि त्याच्यावर औषध उपचार चालू करतो. चला अहो पण येतो मी. ऐका तर, या स्थितीत तुम्ही जाणं योग्य नाही हो. केवढा जिव्हाळा, केवढी ती माया. खरंच नशीबवान आहेत ते भाऊ ज्यांना तुमच्यासारखी बहीण लागली. मला सुद्धा तुझ्यासारखी बहीण असते ना. का मी तुमच्या बहिणीची उणीव वरून काढू शकत नाही का? शंकाच नाही. मग ठरलं तर आजपासून मला 3 भाऊ, श्याम दादा, पवन आणि तुम्ही. नाही निशा, हा अविचार होईल. तो कसा काय? कारण गुंडांना नसतो तो धर्म, नसतात ती नातीगोती, असतात ते वैरी, ते पण जीवावर उठलेले. हो. त्यामुळे माझ्या तुला बहीण म्हणून तुझं सुख हिरावून नाही घ्यायचंय मला. हो पण जन्माला येतानाच तुम्ही गुंड म्हणून जन्माला येत नाही ना, हे माहिती आहे मला. परिस्थितीनुसार माणूस आपला मार्ग बदलतो, पण बदललेला मार्ग चुकीचा आहे हे जेव्हा त्याला कळतं ना, तेव्हा तो नक्कीच स्वतःला सांगतो. अहो पुराण काळापासून ना या दुनियेत माहिती आहे दानवाचा मानव झाल्याची उदाहरणं आहे त्या काळात. हे सर्व बरोबर आहे निशा, पण मी ज्या मार्गात गेलोय तिथे मायेची हिरवळ कुठेच दिसत नाही. आहे ती फक्त अत्याचाराची दलदल, आणि त्या दलदलीत रुतलेल्याचा शेवट फक्त मृत्यूच करू शकतो. हो पण या दलदलीतून बाहेर येण्यासाठी एक छोटीशी संधी सुद्धा पुरेशी असते. अगदी बरोबर बोललीस तू निशा. हा जयंत सुद्धा लवकरच या दलदलीतून बाहेर निघेल, फक्त त्यांना मनापासून ठरवायला हवं. माझ्या बाबतीत एवढा आत्मविश्वास. खरंच मोठेपणाचं कौतुक करावं तितकं थोडं. आमच्या मनाच्या मोठेपणाचं कौतुक करून आमच्यातल्या अहंकाराला खतपाणी घालू नको जयंत. बरं निशू, आम्ही हॉस्पिटलला जाऊन येतो. हो चल जयंत. नमस्ते मॅडम. आता कशासाठी आलास इथे? ना मॅडम, घाबरायचं नाही. तसं आपल्याला कोणीच नाही पाहिजे. मग कशाला आलायस इथे? आपण तो तेवढेच वाचतायला मॅडम. हा मॅडम, हा. अगं सकाळी तुझं हे मादक सौंदर्य आपल्या खोपडीत फिट्टा बसलंय. चायला राहवलं नाही आपल्याला. अगं त्या स्वर्गातल्या रंभेला पण लाजवेल अशी तुझी हे काया. चला आपण तो दिवाना वगैरे आहे मॅडम. तुझं काळं थोबड पाहिलंस का आरशात? मैडम तू किसी के बीच जातो, मैंने एक बार बोल दिया ना तो मेरी हो गई. आपलं थोबड पाहिलंस का आरशात? साला तू म्हटलंस तर विष प्यायची सुद्धा तयारी आहे आपले. असं
अरे मग घे विष आणि मर. इथे काळ्या बहिणीची इज्जत तरी वाचेल आणि तुझ्यासारखा नराधम नष्ट होईल या दुनियेत. ए पागल आहे तू, पागल है साला, पैदा हुआ तो एक दिन मरना है. पण हे रसाळ मादक सौंदर्य चाकल्याशिवाय मरणं ना 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 मॅडम, आपल्या या उलट्या खोपड्यात बसतच नाही. म्हणजे तू हा मॅडम, हा फक्त एका रात्रीसाठी तुझी ही नशील जवानी आपल्याला देशील तर. खराब खोरा अरे स्वतःच्या बहिणीशी पण असंच. ए साली पुन्हा किसको देते. अपन कुछ नहीं जानता, अपन के खोपड़ी में को बैठ गए है. बोलेगा तो तू अपन को मानते है समझे. नाही का माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नकोस हा. मी मरण पत्करेन पण तुझी ही लालसा ना कधीच पूर्ण होऊ देणार नाही. ना 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 मॅडम, अपन तो तुझे अपना पाना घ्यायचा आहे का. मागे हो हा. जवळ आलास ना? मॅडम चल निघ. नाही का जातोस की नाही. जातोस की नाही? अगं हे पोरी, पोरीला गिंगारी करणार ग, प्रेम आहे तुझ्यावरी. पोरीला गिंगारी करणार ग, प्रेम आहे तुझ्यावरी. आई बापाचा घे विचार ग, प्रेम आहे तुझ्यावरी. आई बापाचा घे तुला म्हणावं तरी काय. आता काय झालं अप्पा. काढून काय झालं तू काय विचारतोस. त्या चंपेचं तुझं काय लपडा. बोल. समजलं वाटतं अप्पांना. गाडवा त्या चंपीवर लाईन मारतोस. हा लाईन तर मी मारतो, मग अहो पण तिथे ती थेरडी आई मी मारलेली लाईन कसून टाकते. तुझ्या जाप करणे म्हणजे त्या थेटीनं मला अडवलं. त्या थेरडीची डायरेक्ट तुमच्यावर लाईन. बापाबद्दल असं बोलतोस. नका अप्पा. अरे गाढवा तू समजतोस तसं काय नाहीये. होतं अप्पा, पहिल्यानं असंच होतं. माणसाला गोडी ना तुझी, त्या थेरडीने तुझ्यामुळे मला धरलंय. धरलं म्हणजे असं धरलं नव्हे. त्या थेरडीने मला खडसवून काढलंय आणि मला म्हणाली माझ्या पोरीचं नाद नाही सोडला तंगडी म्हणून टाकीन म्हणून. बाप्पा कशाला गेला त्या चंपीच्या मागे. अहो तुमचं वय काय, तिचं वय काय, तुमच्या दोघांच्या वयात केवढं अंतर. गाढवा मला नाही तुला म्हणाली तंगडी म्हणून टाकीन म्हणून. अप्पा तुम्ही मुळीच घाबरू नका. अहो अशा धमक्या ती मला नेहमीच देते, पण तंगडी तोडायची मत तिच्या काय होत नाही. का एक दिवस तुला चांगला चोपेल ना तेव्हा तुझी अक्कल वाटावर येईल. अप्पा एवढी मोठी चूक ती थेरडी कधीच करणार नाही. का नाही करणार. अहो माझ्यासारखा सुंदर आणि चांगला जाऊन मिळाला होणार थेरडीला. म्हणजे तू त्या चंपीवर लग्न करणार. अप्पा मी त्या चंपेबरोबर लग्न करायचं ठरवलं. का तुला दुसरी कोणी भेटली नाही. मिळाल्या ना, बऱ्याच मिळाल्या. अहो अप्पा पण त्यांची माझ्याकडे बघण्याची इच्छाच होत नाही. अहो मग त्या काय लग्न करणार ना माझ्याशी. म्हणून गाडवा त्या म्हशीवर लग्न करणार. अप्पा तुमचा काहीतरी पूर्णपणे गैरसमज होतोय. मी चंपेच्या म्हशी बरोबर चंपे बरोबर लग्न करायचं ठरवलं.
ठेवलंय? अरे मेल्या तुझ्या त्या चंपेत आणि म्हशीत काय फरक आहे? नाही अप्पा. हो इतक्या प्रयत्नानंतर कशी तरी एक पटली तिला पण तुम्ही नको सांगताय. छे 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 या पोरानं नुसतं डोकं फोडायची वेळ आली आहे माझी. ओ हिरो घरी चल, घरी काम पडे करणार कोण? तुझा बाप. मग करा. कोट्या अरे अप्पा, अहो नेहमी कानच काय पकडता, कधीतरी हा पकडा. राखी सुद्धा बांधून घेतलीस, मग तिला ओवाळणी कोण देणार? दादा चिकट्या कुठला? पण दादा, अहो बहीण भावाच्या हाती राखी यासाठीच बांधते की जेव्हा बहीण संकटात असेल ना, तेव्हा भावाने तिच्या मदतीला धावून तिचं रक्षण करावं. बहीण भावाच्या पवित्र नात्याचा अर्थ या एवढ्याशा धाग्यात मावण्याचा लाड नाही. प्रेम भावनेची सांगड असलेल्या नात्यांची कधी मोजमाप करता येत नाही. अगदी बरोबर आहे त्याचं. आणि हे बघ निशा, आम्ही दोन भाऊ जिवंत असेपर्यंत तुला कशाचीही झळ लागू देणार नाही. पण दादा, 2 नाही 3. ती? अच्छा अच्छा, म्हणजे तिसरा जयंत. वा वा, फारच छान. अगं पण तू आहे कुठे सकाळपासून? तो बाहेर गेलाय, लवकर येतो म्हणून बोलला होता. बरं निशा, आम्हाला आता वेळ होतोय, आम्ही निघतो. चले माझी बॅग दे. बाय निशा. काय? याचा विषय तो. सावकाश जा. आला तुम्ही? अहो केव्हापासून वाट बघते मी तुमची. या बसा. सॉरी या बसा. अहो आज रक्षाबंधन आहे म्हटलं. म्हणजे आजच्या दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते. हात पुढे करा.
निशा निशा हा आता तुझा डाक कसला ग कसलं म्हणजे जन्मापासूनच आहे. खरंच निशा जन्मापासून आहे? हो. अहो हवं तर दादाला विचारा. पण का हो? असं का विचारता? निशा हा डाग जर तुझ्या जन्मापासून असेल तर मग नालायक बेशरम. निशा निशा तुला काहीतरी सांगायचंय मला मला तुझं काही ऐकायचं नाहीये. माझं ऐकून तरी घे नाही म्हटलं ना एकदा. आणि मला तुझं तोंड देखील पाहायचं नाहीये. जा चालता हो इथून. जाईल नक्कीच जाईल पण तुझा हा गैरसमज दूर करूनच जाईल. तुझ्या या नीच कृत्याने ना चांगलीच समज आली आहे माझी. नाही निशा तुझी पारख करता आली नाही आम्हाला. आणि तुला या घरात ठेवून घेतले ना हीच मोठी चूक झाली आमची. निशा अगं कसं समजावं मी तुला काही समजावू नकोस. अरे स्त्रीला तिच्या जीवनापेक्षाही महत्वाची असते ती तिची इज्जत. आणि त्याच इज्जतीवर तो हात घातलास. आपली जात दाखवलीस. गुंडा आहेस ना मग गुंडासारखाच वागणार ना. अगं कसं समजावं मी निशा तुला काही समजावू नकोस. आणि माझ्या नजरेसमोरून चालता हो इथून. जा. निशा निशा माझं ऐकून तरी घे निशा निशा जय काय झालं रे? काही नाही दादा काही नाही. अरे जयंत अरे ऐकून तरी घे माझं. जयंत दादा ही आपल्याला निशाकडून समजेल. तिलाच बोलून घेतो. निशा ए निशा बाहेर ये जरा. निशा दादा दादा काय झालं? अगं तू रडतेस का अशी? काय नाही दादा. निशा जयंतला चालता म्हणून का सांगत होतीस? काय झालं निशा? बोल निशा. हो बस तू जरा गप्प राहा रे. उगाच कशाला स्वतःला त्रास करून घेतोय? जयंत ते काय केलं ते व्यवस्थित सांगा मला. त्याला आताच जाऊन जा विचारतो मी. जयंत अरे किती उतावळापणा करशील? अरे थोडा तरी समंजसपणा घेशील की नाही? नाही दादा. आणि पवनचं काहीच चुकत नाहीये. चुकलंय ना ते आपलं. त्याला या घरात ठेवून घेतलं ना हीच मोठी चूक झाली आपली. म्हणजे कारण तो माणूस नाही हैवान आहे हैवान. हो दादा त्याच दिवशी त्याला पोलिसाच्या ताब्यात द्यायला आलं होतं. हे पवनचं म्हणणं ना योग्य होतं.
कारण तो गुंड आहे. गुंड आहे तो. अगं पण निशा, त्यानं केलं तरी काय हे तरी सांगशील की नाही? दादा, अरे त्याला भाऊ म्हणून मी राखी बांधायला गेले आणि आणि त्याने माझ्या इज्जतीवर हात घातला. काय त्या हरामखोरची हिंमत नाही, मी तिला सोडणार नाही. पवन पवन, तू आधी शांत हो. शांत हो. अरे निशाने जे काही सांगितलंय ना ते सर्व खरं आहे असं गृहीत धरलं तर परिस्थिती खूप नाजूक आहे. आणि ही अशी नाजूक परिस्थिती शांत डोक्याने हाताळायची असते, असा उतावळेपणा करून नव्हे. म्हणजे दादा, तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? तसं नाही ग निशा, काही गोष्टी या विश्वास ठेवण्याच्या पलीकडे असतात. अगदी आपल्या जिवलग माणसाच्या तोंडून ऐकल्या तरी सुद्धा. दादा, मी समजले नाही. हे बघ निशा, आपण तिघांनीही जयंतचे पारख केले, त्यामुळे जोपर्यंत आपला आपल्यावर भरोसा आहे ना तोपर्यंत आपण माणूस ओळखण्यात कधीच चूक करणार नाही. अगं ज्या हाताने एका स्त्रीची इज्जत वाचवली तेच आता एका स्त्रीच्या इज्जतीवर उठतीलच कसं आहे? म्हणजे हे बघ, तू सांगितलेलं जरी त्रिवार सत्य असलं तरी त्याच्या वागण्याचा तू काहीतरी चुकीचा अर्थ काढून गैरसमज करून घेतला असशील. वा दादा वा, एवढं सगळं समजल्यानंतर तुम्ही त्याचा आदर करतात का दादा? कशासाठी? स्वतःवर आलेलं संकट न समजण्याची निशा आता लहान नाही, मग तिचा गैरसमज होईलच कसा? गैरसमज मोठ्यांचे सुद्धा होतात पवन, आणि याबाबत आपल्याला सविस्तर जयंतच सांगेल. म्हणजे मी सांगतोय तो गैरसमज आणि त्याने जे काय केलं तो समंजसपणा. तसं नाही ग निशा. दादा मग कसं कसं? हे निशा उगाच सांगते आहे का? अहो तिचा चेहरा तरी ओळखा. अरे चेहरा जयंतचा सुद्धा वाचलाय मी. जयंत 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 कोण लागतो तो तुमचा, ज्याच्यामुळे आपल्या बहीण भावावर तुमचा विश्वास उरला नाही? दादा मी म्हणतो निशाशी जयंत असा वागलाच आहे तर त्याला घराबाहेर काढायचं सोडून तुम्ही समजवण्याच्या पेक्षा का करता? दादा तुम्ही का निशावर विश्वास ठेवत नाही? कारण ती आपली सख्खी बहीण नाही म्हणून. पवन म्हणजे दादा, मी तुमची सख्खी बहीण नाही. तसं नाही, दादा, तसं नाही निशा. निशा निशा, अगं तसं नाही. पवन, अरे काय केलंच हे? अरे ती आपली जरी सख्खी बहीण नसली आणि तरी सख्ख्या बहिणीसारखी सांभाळत आलो होतो आपण तिला. आणि आज तिला तू जाणीव करून दिलीस की ती आपली सख्खी बहीण नाही म्हणून. अरे आपण सख्खे भाऊ नाही समजल्यावर तिच्या मनाला किती वेदना झाल्या असतील. अरे आता कसं समजवायचं तिला, कसं समजवायचं? जा, आपल्याला ऑफिसला जायला हवं. तुझी तयारी कर, मी आलो निशाची समजूत घालून. जा. हाय पवन, हाउ आर यू? ए भडव्या, काय आवाज येतो बाबाला लवकर? पवन आवाज नीचा कर, ऊंची आवाज हमें पसंद नहीं. ए तो शैतान को सलाम करना हमारी आदत नहीं है. तो आदत डाल दो ना. क्यों? तो अपने आप को बड़ा हिटलर समझता है क्या? पवन ए तुमको तो मुझे एक दिन सलाम करना ही पड़ेगा, क्योंकि मैं कभी हार नहीं मानता. ए, तो कान खोल कर सुन, मैं कुत्तों की कोई इज्जत नहीं करता. पवन ए ओरडू नकोस. शैतानानं स्मशानात गाळा फाटेपर्यंत ओरडावं. इथे पवित्र मंदिरात नव्हे, समजलास? पवित्र मंदिर.
साला हे हे तुझं पवित्र मंदिर. अरे मनात आणलं ना तर एका दिवसात माया एका दिवसात नाही एका क्षणात तुझ्या या पवित्र मंदिराचा स्मशान बनवेल. त्या दिवशी पहिला मुद्दा मी तुझा काढेल. आपल्याला धमकी देतो हा धमकी देतो. मग तुला काय वाटलं तुझी स्तुती करतोय तर लिख. पवन 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 साला तू अपन को जानता नहीं है. मेरा नाम जग्या भाई है. क्या जग्या भाई खोपड़ी में घुस गया क्या? तो सुन कान खोल कर सुन. दोबारा इस घर में कदम रखने की कोशिश की ना तो माँ कसम काट डालूंगा. साला सशानं कधी वाघाचे शिकार केले का? पवन तू अभी बच्चा है रे बच्चा. तेरे ऊपर ना मुझे तरस आ रहा है. क्या तरस? अरे जग्या भाई काटने बिटने के बाद कभी नहीं करता सीधा टक्का डालता है. बोलेगा तो रोकड़ा हिसाब आर या पार. या तुझ्या धमकी आहेत ना तुझ्या संगतीच्या आंटी पाडून राहणार नाही समजलं. आणि हा आता क्षणाचाही विलंब न करता तू निघायचं नाही तर तुझ्याच भाषेत सांगायचं झालं तर रोकडा हिसाब करून टाकेन तुझा. आर या पार तर नेट. नाही पवन नाही. तू आता असं नाही करू शकणार कारण मी तुझ्या बहिणीलाच माझी रखेल बनवणार आहे. हे माझ्या बहिणीचं नाव का त्या? तुला सोडणार नाही. तुला सोडणार नाही. मोबाईल तुझ्या जीवाला दोष आहे. काय चाललंयस तू? मोबाईल अरे काय चाललंयस तू हे? साल्या हा सौदा खूप महागात पडेल पवन. हे बाबा तुझ्या पुढे मी हात जोडतो. वाटलंच त्याच्याबद्दल मी माफी मागतो पण तू जाईल तू. समजावून ठेवा साल्याला नाहीतर कापून फेकून दे. पवन अरे काय चाललंयस तू हे? अरे कशाला त्या उगाच गुंडांची दुश्मनी करून घेतोय? अरे ते किती खतरनाक गुंड आहे माहिती ना तुला? दादा तो कितीही खतरनाक असला ना तरी मी त्याला सोडणार नाही. असं जा जा मग हाणामाऱ्या करायला म्हणजे मिळेल तुझ्या मनाला समाधान. दादा पवन अरे कसं समजत नाही तुला? अरे हे गुंड काही करू शकतात. हाणामाऱ्या खून करावे अरे अगदी त्यांना खेळच वाटतात. त्यात आपल्यासारख्या सामान्य माणसाचा बळी जातो. म्हणून म्हणतो रागाला थोडा आवर राहा आणि थोडा संयम राहा नाहीतर आपलं सुद्धा जगणं मुश्किल होईल रे. जा तू तयारी कर आपल्याला ऑफिसला जायला हवंय. तिचे गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे बाल, तिचे गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे बाल, लचकन मुरडत चालली होती, चालली होती, पाहिली होती. काय चाललंय तुझं?
तुम्ही मसनात गेलो तू कशाला झक मारायला मग मारलीत का? तुलाच बोलवतो. तसं नाही अप्पा. खरं म्हणजे तुम्ही माझ्यासाठी पाटलाच्या पोरीला बघायला जाणार होतात त्याचं काय झालं तर गाडा काय होणार तिथं सुद्धा मांजर आडवा गेला. काय म्हणाली काय ती तर ती म्हणाली तुमच्या बोक्यासोबत लग्न कोण करणार. असं म्हणाली ती नाही 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 तुझं गुणगान गात होती ती. असं काहीतरी बोला जरी बोललो ती असं बोलेलच कशी हो तर तू तर तिला सिनेमाचा हिरो वाटतोस ना. हिरो हो हो आता सहजच चालत गेलो आणि एखाद्या पोरीने मला जर समोरून पाहिलं ना तर बाजीराव मस्तानी मधला रणवीर सिंग वाटतो. एखाद्या पोरीने जर मला बाजरी पाहिजे ना तर हिरो पण मधला टायगर श्रॉफ वाटतो. काय झालं तुझं. आणि अप्पा, एखाद्या पोरीने जर मला पाठी मागून पाहिलं ना तो पॅन्ट्री मला जब्या वाटतो. अप्पा, मी तुम्हाला काही जागा वाटतो का गाडवा मला नाही त्या तुझ्या हिरोईनीला. अप्पा जाऊ द्या तुम्हाला नाही कळणार. हो अरे केवढी इज्जत आहे मला. अहो ह्याच पोरी पाठीमागे माझी स्तुती करत असतात. तर एवढा माझा गुन्ह्याचा पोर तो. आहे की नाही कुणाचा पण ह्याच वेळेला तुम्ही माझ्यावर रागवताही आणि त्याविषयी जास्त प्रेम करता. होते यार चुकतोस तू पोरं. आई विना वाढलेल्या पोरं आणि या बापाची होणारी चळमळ ना तुझ्या लक्षात नाही यायची. आई विना मुलगा दोघही दुर्दैवाच्या वाटेकरी. माझ्यामुळे खूप त्रास होतो का तुम्हाला. हे वेळ. अरे मुलगा म्हणजे आई बाबाची शेवटची आधाराची काठी असते. मग मला सांग या आधाराचा कसला त्रास. अप्पा तुझी चांगली आहेत पण मी हा असा नाही रे थोडा तू असं मला लावून घेऊ नको. मुलांवर चांगले संस्कार घडवायला आई वडील समर्थ असतात. तुझी आई गेली आणि मी कमजोर पडलो रे कमजोर पडलो. कारण आई बापाची दुहेरी भूमिका सर्वांनाच पार पाडता येते असं नसतं. नाही अप्पा ह्या घडवण्याचा तुमचा प्रयत्न अद्याप कायम आहे. तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम केलं की मला आईची आठवण सुद्धा येऊ दिली नाही. पण मी तुम्हाला वेळोवेळी दुखावत राहिलो. नाही रे पोरं तू असं मला लावू नको घेऊ. तू असतानाच बरं वाटतं. मी तुगाच वेळा नको त्या गोष्टी काढत राहिलो. चल जेवण तयार आपण जेवण करू. अप्पा खरेच रागवलं का माझ्यावर. ये मी कधी रागवलं का तुझ्यावर. नाही नाही मग चल जेवण तयार आपण जेवण करू. अरे वा तात्या आमची पण व्यवस्था झाली म्हणायची. मग येऊ ना जेवायला. हो हो एकदम निवांत आहे. आमचं जेवण झाल्यावर निवांत ये. तुम्ही जेवल्यावर कशाला. भांडे घासायला. ए बाबा हे काय माझ्या नवना नाही कसं होईल. अरे आईतलं खाल्लेलं ना मेहनत करून खाल्लेलं कधी येत पचत नाही. काय गोट्या अगदी बरोबर. होय ना. चल ह्याच्या नादाला काय लागतोस. चल तू जेवण कर. मोठ्या कमाल चालू आहे तात्यांची. म्हणे ऐकतं का तो. मला एकदा नोकरी लागू दे मग पाहतच राहा तुम्ही. जाऊ दे त्यांच्याकडे लक्ष देऊन चालायचं नाही. निशा हे निशा पवन हे पवन दादा दादा मोहन तू निशा आज नाराज दिसते. नाही रे मला बरं वाटत नाही रे. म्हणजे आज तुझा मूड नसणार. अगं तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. अरे मग बोल ना. अगं ते त्या दिवशी तुझ्याकडे बोललेलो त्याच्याबद्दल काय विचार केलास तू. मोहन मी तुला तेव्हाही सांगितलंय आणि आत्ताही सांगते मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही.
पण निशा मी तुझ्यावर प्रेम करतो. अरे हा झाला तुझा एकतर्फीपणा. माझ्या मनाचा विचार न करता तू एकट्याने केलेला वेडेपणा झाला. अगं पण निशा मी तू खूप आवडतेस मला. आणि म्हणून मी तुझ्याशी लग्न करत होता. अगं पण मी तुला का आवडत नाही, असं माझं काय कमी आहे? ते काही मला माहित नाही, पण मला असं वाटतं की तू मला आता प्रश्न विचारू नये, कारण माझ्या निर्णयाशी ती ठाम आहे हे तुझ्या लक्षात आलंच असावं. निशा प्लीज अशी नकोच का बोलू. अगं तुझ्यासाठी वाटेल करेन मी. प्लीज मोहन, निशा हात सोड. निशा प्लीज मोहन. निशा प्लीज. मोहन हात सोड. मोहन मोहनराव, अरे ही तुमची ही अवस्था. तरी सांगत होतो निशाच्या जवळ जाऊ नको, पण म्हणतात ना दादा सांगतो आणि गोट्या ऐकतो कोण. अरे निशा म्हणजे धगधगती आहे, जवळ गेल्यावर चटका हा लागणार जसा आता तुला लागला. गोट्या आता शांत बसतोस का? अरे हेच तर चुकतं, एकतर पोरी पटवता येत नाही आणि कोणाच्या किती जवळ जावं हे सुद्धा कळत नाही. गोट्या अरे तुझं नशीब समज ज्यावेळेला पवन नीर नव्हता, नाहीतर आज तुझं काही खरं नव्हतं. गोट्या आता तुझं शहाणपणा पुरे झाला. आला ना राग, थांबला कशाला, निघ ना इथून. अरे तू मला शिकवतो आणि स्वतः काय धंदे करतोस रे? ती चंपा चमेली त्यांच्या मागे लाल लाल फिरत राहतोस ना. हो हो, अरे मी जे काय करतो ना ते माझ्या लायकीला शोभेल इतकंच. आणि रांड्याच्या गहाण करून नको त्यांच्या मागे लागतोस आणि असा मार खातोस. गोट्या आता जास्त वेळ डोक्यात जाऊ नकोस, नाहीतर काय, स्वतःचं डोकं मोडशील की माझं डोकं मोडशील. अरे उडणारे कुत्रे चावत नसतात, माझ्या अंगावर हात तर लावून बघ, नाही तर तंगडं मोडलं ना तर नावाचा गोट्या. हॅलो 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 हॅलो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.